करणाऱ्या प्रशासनाचा धिक्कार असो, गद्दारी करणाऱ्यांचा निषेध असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो। विश्वरत्न डॉक्टर चलेगी नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी। चल अभिनंदन। धिक्कार असो। आज जिल्हा परिषदेमध्ये 20 तारखेला ज्या पद्धतीनं अनिल देसाई साहेब आणि मांडवे साहेबांना उचलून नेलं, त्याच पद्धतीनं आमचा व्हीप लागू असताना सुद्धा रात्री 2 सदस्यांना उचलण्याचं पाप या आताच्या भाजपानं केलेलं आहे। सातारा जिल्हा भाजपा ही दुसऱ्याची पोरं पळवून पालकत्व साधण्यासाठी पटाईत झालेली आहे। आमचे 2 सदस्य पुन्हा रात्री यांनी नेलेले आहेत आणि त्याचाच निषेध म्हणून आम्ही आता छत्रपती शिवाजी महाराजांपुढे जाऊन आणि यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुढे जाऊन आम्ही न्याय निवाडा मागणार आहोत की तुमच्या राज्यामध्ये अशा पद्धतीची अराजकता माजत असेल तर नक्की सामान्य जनतेनं न्याय कुणाकडे मागायचा। म्हणूनच आम्ही छत्रपतींच्या पुढे जाऊन नतमस्तक होणार आहे, यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुढे नतमस्तक होणार आहे आणि जनतेच्या दरबारात खुल्या मनानं जाणारा हा शिवसेना आणि राष्ट्रवादीचा चमू उद्यापासून तुम्हाला खऱ्या अर्थानं रणांगणात दिसेल। परंतु काळी तोंड केलेली माणसं जी आता फुटून गेलेली आहेत, व्हीप लागू असताना ज्यावेळी सदस्य फुटतो त्यावेळी विचार करा त्याला केवढं मोठं लांगुल चालून दिलं असेल। कदाचित त्यातले काही आता तुम्हाला सभापती म्हणून पण मिरवताना दिसतील, परंतु हे सभापतीपद लोकशाहीला मारून गळा घोटून मिळवलेला आहे। त्यामुळे त्यांच्या मतदारसंघातल्या आणि जिल्ह्यातल्या लोकांनी या चोरांपासून सावध राहावं अशी आमची प्रामाणिक भूमिका आहे। म्हणून आम्ही आता महाराजांच्या ज्या दोघांना नेलेलं आहे त्या दोघांची नावं सांगा। कामेश कांबळे, ऋतुजा शिंदे। ऋतुजा शिंदे। ते सभापती त्यांचे नाव चर्चेत आहे काल होते ते गेलेले आहेत वाईच्या लता करणे आणि बरं का, ते आता सभापती म्हणून नाव चर्चेत आहे, तुम्ही त्याबद्दल काय सांगताल? त्यांची नाव आता सभापती म्हणून चर्चेत आहेत, त्याबद्दल तुम्ही काय सांगताल? सभापती पदाची नावं तुम्हाला जाहीर होतील। जाहीर झाल्यानंतर तुम्हाला कळेल की कुठल्या गटातली कुठली लोक सभापती म्हणून विराजमान झाली, मग त्या लोकांनंतर तुम्हाला समजून जाईल। चला बसून घ्या.